आणखी एक महत्त्वाची बातमी, विरोधी पक्षनेते पदाबाबत देवेंद्र फडणवीसांनी संकेत दिलेत का असा प्रश्न उपस्थित होतोय। विरोधी पक्षाचं मूल्यमापन संख्येनं करणार नाही असं फडणवीस म्हणाले। विरोधी पक्ष ज्या गोष्टी मांडेल त्या सरकार स्वीकारेल असं फडणवीसांनी म्हटलंय। तर विरोधी पक्षनेते पदासंदर्भात अध्यक्ष अभ्यास करतील असं शिंदे म्हणाले। विरोधकांसोबत संवाद साधण्याच्या फडणवीसांच्या भूमिकेचं स्वागत असल्याचं जयंत पाटलांनी म्हटलंय। लोकशाहीमध्ये एक चांगला विरोधी पक्ष असणं हे देखील सुदृढ लोकशाहीचं लक्षण आहे। त्यामुळे मी यापूर्वी देखील बोललो की सरकार म्हणून आम्ही विरोधी पक्षाचं आकलन किंवा मूल्यमापन हे संख्येने करणार नाही, तर महाराष्ट्राच्या हिताकरता ज्या ज्या गोष्टी विरोधी पक्ष मांडेल त्या स्वीकारण्याची या ठिकाणी हमी देखील आम्ही घेतलेली आहे। आणि मला असं वाटतं की तो आवाज योग्य प्रकारे सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपल्या माध्यमातून होईल। आणि हाच विश्वास असल्यामुळे मला असं वाटतं की विरोधी पक्षाने देखील एकमताने हा निर्णय या ठिकाणी केला आहे। विरोधी पक्ष नेत्यापदापर्यंत म्हणजे संख्या लागते ना। विरोधी बाकावरची संख्या चिंताजनक आहे, असं व्हायला नको होतं। अध्यक्षांचा अधिकार आहे तो, अध्यक्ष त्याच्यावर अभ्यास करतील। आणि अशाच काळामध्ये विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आपल्यावर पुन्हा आलेली आहे। दादांनी भाषण केलं, आमचं काही तुम्हाला चॅलेंज नाही, तुमची संख्याच जास्त आहे। तुम्ही 230 वर आलेला, 237 झाले का अपक्ष 237 आलेला। तुम्ही तिघांनी एवढं मोठं मन केलं पाहिजे की 237 आपल्या बाजूने तसं न समता 288 जणांचं हे सभागृह आहे। आता तुम्हाला विरोध करून करून आम्ही महागाईवर भाषणं केली महाराष्ट्रात, आम्ही बेरोजगारीवर भाषणं केली, आम्ही महिलांच्यावरच्या अत्याचारावर भाषण केलं। संविधान माझं जास्त जोर नव्हता त्यावर, पण जे जे मुद्दे आम्ही सभागृहात महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये मांडले त्या जनतेने त्यानंतर निर्णय दिलेला आहे। त्यामुळे आता चांगलं सरकार तुम्ही चालवाल अशी अपेक्षा आहे। पण